काय त्या सुनील तटकरेंचं तोंड झालंय. सुतक पडल्यासारखं माणूस चेहरा पाडून बसलाय. का? अरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे ना तुम्ही. तुम्ही सरकारमध्ये आणि तुमच्या एका महिला नेत्याकडून ज्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून वारंवार वेगळ्या वेगळ्या चुकीच्या घटना घडवून सरकारला बदनाम केलं जातंय. तुमचा नेता, सर्वोच्च नेता ज्यांनी पक्ष बाहेर काढून ताब्यात ठेवला, त्या नेत्याला जाऊन अजून 2 महिने सुद्धा झालं नाही, तर अजून एक तिसरं कांड तुमचं बाहेर काढलं. आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा एवढ्या विचित्र अशा अश्लील गोष्टीच्या किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात आहेत, त्याच्या ट्रस्टवर आहेत. आणि पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला राग येतो, संताप येतो, चिडचिड करता, तोंड तर सुतक पडल्यासारखं. आणि मला भारतीय संविधानानं बाबासाहेबांनी अधिकार दिलाय, मला ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस कशाला हे शब्द? तुमच्या तोंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शोभत नाही. कारण चाकणकरांनी सुद्धा असं सांगितलं होतं, मुलीबाळींना लग्नामध्ये ताट तांबे हे रुखवत देण्यापेक्षा राज्यघटना द्या, कारण मुली कर्मकांडात आहेत. आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष करतात काय? एक बुवा भविष्य सांगणारा त्याच्या पायावर दंडवत घालतायत, नाक रगडतायत, त्याचे पाय पदरांनी पुसतायत नवरा बायको, केक भरवतायत, तो स्वतः भरवतोय, कुटुंबासोबत फोटो आहेत. आणि त्या महाराजाचे शेकडो अश्लील व्हिडिओ, शेकडो महिलांना, ज्या महिलासोबत कांड केलं त्या बिचारीमुळे हे सगळं समोर आलं. लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य. आणि त्याचा प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला मिरच्या झोंबतात. वारे धंदा. तुमचा दुसरा मंत्री कोण, तो भरणे वगैरे? रुपालीताई तशा नाहीत किंवा त्यांचा काही संबंध नाही. अहो, तुम्हाला एखाद्या ठिकाणी फोटो काढायला, कार्यक्रमाला नेणं आणि तुम्हाला माहित नसतं, इट्स ओके. परंतु तुम्ही त्या ट्रस्टच्या आहे, तुम्ही त्या महाराजाला वेगळ्या वेगळ्या वेळेस भेटतात आणि तुमच्या बोटाला जखामत म्हणजे तुम्ही तंत्रमंत्र करता. तुमच्याच नेत्याला कुणी संपवलं, आता तुमच्यावर संशय निर्माण होतोय. आणि तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला राग येतो. तुम्हाला तर राग, अजितदादा जाऊन दुसऱ्या दिवशी सत्ता स्थापनेसाठीची तुमची जी धडपड होती, आम्हाला मंत्रिपद मिळालं पाहिजे, आम्हाला सरकारमध्ये राहायचंय, आमचा पक्ष हातातून जाऊ नये, विलिनीकरण होऊ नये, याच्यासाठी जे काही मोठं कांड केलेलं आहे तुम्ही, हे काय महाराष्ट्राला माहित नाही का? महाराष्ट्र काय दूधखोळा आहे का? महाराष्ट्राला काही समजत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर ते दुर्दैव. साप चुकीच्या गोष्टी आहेत, हे पण लक्षात ठेवा. तटकरे साहेब असले कार्यकर्ते तुम्ही निर्माण केले आणि जे सतत सरकारला, पक्षाला, तुम्हाला, नेत्याला बदनाम करतात, त्यांच्यावरच एवढी जबाबदारी का? त्यांच्यावरच एवढं प्रेम का? त्या ढोंगी बुवाकडं तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या व्हिडिओ आहेत का? म्हणून सगळ्यांची तोंड पडलीत, सुतक पडल्यासारखे चेहरे झालेत. उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल. त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. ते त्या पदावर आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होते. अन्यथा त्या माता भगिनीवर कुणी वाईट बोलायचा काही संबंध नाही. पण तुम्ही एकीकडे पुरोगामित्वाच्या गप्पा हाणता, तुम्ही पुरोगामी पक्ष म्हणता आणि तुम्ही प्रतिगामी कामं करता. तुमचा आणि पुरोगामी विचारांचा काही संबंध नाही. डुप्लिकेट पुरोगामी या महाराष्ट्राचा सत्यानाश करायला त्या ठिकाणी तयार आहेत. हे तुमच्याच पक्षात आहेत सगळे. मी नेहमी म्हणतो, अंधभक्त 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 फक्त भाजपमध्ये नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत. हे तटकरे साहेब वारंवार
गप्प बसून त्या ठिकाणी जाहीर करणार. मला सगळ्यात वाईट दुःख कशाचं वाटतं, त्या मुद्द्याला मी स्पर्श करणार आहे, पण त्या अगोदर सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. आपल्या हक्काच्या युट्यूबवर, फेसबुकवर, बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जॉईन बटन प्रेस करा आणि चॅनलला सपोर्ट सुद्धा करा. एक तांत्रिक अडचण आहे, बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ पोहोचला जात नाही सबस्क्राईब करून सुद्धा. जुने जर सबस्क्राईब असतील, एकदा परत अनसबस्क्राईब करा आणि परत सबस्क्राईब करा. कदाचित तुमच्याकडे नोटिफिकेशन येत तरी राहतील. मी चर्चा करतोय रुपाली चाकणकर यांच्या एका भोंदोगिरी करणाऱ्या व्यक्तीसोबत. आर्थिक हितसंबंध असतील, कौटुंबिक आहेतच. अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हे अध्यक्षांना शोभत नाही, एवढंच आपलं ऑब्जेक्शन आहे. बाकी इतर बुवाच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याशी अजिबात कनेक्शन जुळवण्याचा किंवा तुलना करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. तुम्ही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहता, जिजाऊ सावित्री अहिल्याचं रमाईचं नाव घेता आणि कंप्लीट त्यांच्या विचारांच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही महाराष्ट्र द्रोह करता, हे लक्षात ठेवा. पुरोगामी पक्ष वगैरे राष्ट्रवादी काँग्रेस नाही, कारण त्यांचे सगळे कार्यकर्ते नेते तोंडाला कुलूप लावून गप्प बसले. एकही रुपाली चाकणकरांच्या भूमिकेबद्दल विरोध करायला तयार नाही. ही रुपाली चाकणकरांची दहशत आहे का सगळे स्वार्थी लोक आता अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत म्हणून ते काही बोलू शकत नाहीत? सगळ्यांच्या हातदगडाखाली कुणाला काहीतरी पाहिजे म्हणून सगळे मिंद्यासारखे गप्प आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा. अजून एक महत्वाचा मुद्दा, दादा आज नाही, दादा असते तर त्यांनी काय पनिशमेंट केली असती का मागच्या प्रकरणासारखं पाठीशी घातलं असतं मला माहित नाही. परंतु सुनेत्रा ताई एक संवेदनशील महिला आहेत, आई आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, सून आहेत, लेक आहेत, सगळे. इतकं मोठं अश्लील कांड घडलेलं असताना आणि त्याच्यासोबत आपल्या महिला प्रदेशाध्यक्षांचे जे काही रिलेशन आहेत किंवा ओळख आहे असं म्हणूया, त्यांच्या संस्थेच्या ट्रस्टी आहेत आणि इतक्या सगळ्या नुसते 58 महिलांचे अश्लील व्हिडिओ नाहीत, शेकडो महिलांचे. हे फक्त झाकी हे 500 कोटीची संपत्ती त्याची, काय त्याचं उत्पन्न आहे, काय व्यवसाय आहेत त्याचे, हे सगळं आलं कुठून याचा शोध आणि बोध घेतला ना तर ह्यांचा बाजार उठेल. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, सुनेत्रा पवार या विषयावर का त्यांचा तात्काळ राजीनामा घेत नाहीत, त्यांना पदावरून हटवत नाहीत, हे महाराष्ट्राला कळायला मार्ग नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, घटनात्मक पदावर असून त्या काय भाषण करतात. आषाढीला तुम्ही गेल्यावर तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं नाही, पण टेन्शन घेऊ नका, प्रति विठ्ठल माय माऊली म्हणजेच हे अशोक महाराज खरात आहेत, ह्यांच्यातच विठ्ठल समजा, म्हणजे त्या विठ्ठलाचा सुद्धा अवमान आहे. हे असल्या दलिंदर खरात सोबत तुलना करतायत आणि कुणीच काय बोलत नाही. राज्याचे सगळ्यात महत्वाचा विषय, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते राऊत म्हणतायत तसं अर्ध मंत्रिमंडळ जर त्या महाराजाचं भक्त असेल तर किती दुर्दैव आहे. हे सगळे बैठकी गँगवाले हे असेच जर असतील तर हे वाईट आहे. पण या महाराजाला अटक तर झाली कारण त्यानं गुन्हाच तेवढा केलाय, सरकारनं काय उपकार केले नाही, त्याच्या विरोधात 376 दाखल आहे म्हणून त्याला अटक केली. पण मला त्याच्या पुढे म्हणायचंय, जर गृह विभागाला हे सगळं माहित होतं, मुख्यमंत्र्यांना हे सगळं माहित होतं, तर मग आज रुपाली चाकणकरांना पदावर का ठेवलं गेलं? त्या घटनात्मक पदावर आहेत म्हणून. कुठला तरी महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा नेता म्हणतोय का त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष पदावर हटवा? नाही, या कायदेशीर संस्थेच्या पदावरचा हटवा असं सगळ्यांचं म्हणणं आहे, हे लक्षात ठेवा. आणि इतकं कांड होऊन तटकरेंचं तोंड पडलेलं, प्रश्न विचारला तर मिरच्या झोपतात, म्हणतात आम्हाला
ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस बोलू. कधी? अख्खी पक्षाची, महाराष्ट्राची आणि महिलांची बदनामी झाल्यावर वारे धंदा, हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून आपण खरं बोलतोय. जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही आणि त्यांना सहआरोपी केलं जात नाही आणि त्या अशोक खरातची नार्को टेस्ट होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला कुठलाही सामाजिक राजकीय चळवळीतला सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्ता शांत बसणार नाही. मला फक्त शोध घ्यायचा आहे की महाराष्ट्रातल्या महिला नेत्या कुठे आहेत? आक्रमक महिला कार्यकर्त्या कुठे आहेत? का गोंधळ घातला जात नाही महाराष्ट्रात? आतापर्यंत महिलांनी धडा शिकवायला पाहिजे होता. कुणाला? तो तुम्हाला माहिती आहे. एवढं सगळं शोषण होऊन तुम्ही त्याचं संरक्षण करत असाल, दोषी तुम्ही सुद्धा आहात, म्हणून सहआरोपी करणं गरजेचं आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं. बाकी मुख्यमंत्री महोदय, मायबाप सरकार काय निर्णय घेईल, संशयास्पद घेऊ नये, कायदेशीर पद्धतीने घ्यावा, अन्यथा महाराष्ट्राची जी अब्रू घालवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे, तो अत्यंत वाईट दिशेनं सुरू आहे. तो थांबवावा आणि गुन्हेगारांना शासन करावं, एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो. जय शिवराय, जय संविधान.